माना पोलीस स्टेशनच्या आवारात बदलापूर, अकोला, अमरावती येथील अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कार, विनयभंग या वाढत्या प्रमाणामुळे माना पोलीस स्टेशनच्या आवारात माना परिसरातील शाळा व महाविद्यालयामधील मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांची माना पोलीस स्टेशनच्या आवारात आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सभा घेण्यात आली। माना पोलीस स्टेशनच्या आवारात माना परिसरातील शाळा व महाविद्यालयामधील मुख्याध्यापक तसेच पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी या सभेला उपस्थित होते। ठाणेदारांनी काय म्हटले ते पहा। ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे लहान मुलांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणं हा तो कायदा आहे। पोक्सो हा 2012 साली कायदा आला। आधी काय व्हायचं की लहान मुलगी असो किंवा मोठी बाई असो सगळ्यांना आपण आयपी सेक्शन जे आहे 329 जुने जे होते त्यामध्येच आपण त्यांना इन्क्लूड करायचे। परंतु नंतर काय झालं की लहान मुलांच्या जो कायदा जो आहे किंवा लहान मुलांचं जे शोषण जे आहे तर त्याबाबत अधिक तीव्र कायदा असायला हवा, अधिक कडक कायदा असावा म्हणून 2012 साली पोक्सो नावाचा कायदा आलेला आहे। तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये वर ऐकलं असेल। त्याची पोक्सो सेक्शन असतात, पोक्सो सेक्शन 3, पोक्सो सेक्शन 4, 8, 12 असे सेक्शन असतात पोक्सोचे। तर त्यानुसार तो कायदा खूप स्ट्रॉंग आहे आणि त्या कायद्यामध्ये फक्त तो आरोपीच नाही तर बाकी लोक जे आहे ते सुद्धा त्या कायद्यानुसार गुन्हेगार बनू शकतात। आता जो शाळा जी आहे ज्या शाळेमध्ये जो प्रकार घडला तर तिथल्या शाळेवर गुन्हा दाखल झाला आहे। शाळेवर गुन्हा दाखल का झाला की समजा एखादा शिक्षक आहे आणि त्यांना एखादी मुलगी येऊन सांगत आहे की पर्टिक्युलर हा मुलगा जो आहे हा मला काहीतरी छेडतो की आणि माझ्या काहीतरी अश्लील प्रकार केलेला आहे, बरोबर। आता तो आरोपी तर तो होणारच, त्यात काहीच डाऊट नाही। पण ज्यानं ते ऐकलेलं आहे किंवा ज्यानं ते ऐकून कानाडोळा केलेला आहे त्या गोष्टीला त्याची जबाबदारी होती की ती गोष्ट प्रशासनाला येऊन सांगणं किंवा त्याची काही लेखी कंप्लेंट दिलं तर ती त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही शाळेनं, त्यामुळे शाळेवर पण गुन्हा दाखल झाला आहे। हे सेक्शन 2012 पासून इन्क्लूड आहे। बऱ्याच वेळा काय व्हायचं एखादी समजा मुलगी असली 14 वर्षाची 15 वर्षाची मुलगी आणि ती प्रेग्नंट आहे, डॉक्टरकडे गेली, डॉक्टरनं बघितलं की ती मुलगी प्रेग्नंट आहे, बरोबर। डॉक्टर म्हटलं मी काय तुझं काय ॲबॉर्शन करणार नाही आणि तिला काढून दिलं, असं नाही चालणार। ती मुलगी डॉक्टरकडे गेलेली आहे तर डॉक्टरचं काम आहे त्याची MLC करणं आणि आम्हाला कळवणं। जर नाही कळवलं तर त्यामध्ये डॉक्टर आरोपी आहे। तर अशा पद्धतीचं कायदा पोलिसांना पण तेच लागू आहे। पोलिसाकडे कोणी आलं समजा तिने काही कंप्लेंट दिली आणि ती जर मी नोंदून नाही घेतली तर त्या सेक्शन खाली पोलीस पण आरोपी आहे, बरोबर। तर याचं कारण असं ठेवण्यात आलं आहे। कधी कधी काय एखाद्या मुलाच्या वडिलापासून त्रास असतो, तिच्या मामापासून त्रास असतो, बरोबर आहे। ती आईला सांगते वारंवार पण आई काही भीतीपुढे काही हे करत नाही। मग ती मुलगी काय करते विश्वासाने शिक्षकाला सांगते। मग शिक्षकाचं काम आहे की ते पोलिसांना सांगणं, नाही तर मग काय होईल की शिक्षकही सांगत नाही आहे, तिचे आईवडील पण सांगत नाही आहे। त्यामुळे तो जो बालक जो आहे आपला जो सेक्शुअली ऑफेंडेड आहे तर त्याच्यावर मग तो अत्याचार आहे। तर ही गोष्ट एक प्रामुख्याने लक्षात ठेवा। आणि काय माहिती आहे का म्हणजे सांगतो आता की थोडं जरी तुम्हाला त्या स्कूलमध्ये काही असं वाटलं, बरोबर आहे, तर ते लगेच ते शिक्षकानं प्रिन्सिपल सरांना इन्फॉर्म केलं पाहिजे, प्रिन्सिपल सरांनी आम्हाला इन्फॉर्म केलं पाहिजे। पण त्या गोष्टीला कोणी दाबून ठेवू नका कृपा करून। तुम्हाला जर वाटत आहे ना की त्या मुलावर काही कोणी छेडलेलं आहे, कोणी काही हे केलं आहे, त्याची वाच्यता करा। बघा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण काम करतो आता माझं पोलीस स्टेशन आहे की मला माझ्या घरापेक्षा पण पवित्र आहे, बरोबर, कारण ही माझी रोजीरोटी आहे। तर प्रत्येक इन्स्टिट्यूशनबद्दल आपल्याला खूप आदर असतो, आपले एक मान समजतो माझ्या इन्स्टिट्यूशनची नाहक बदनामी व्हायला नको। किंवा बऱ्याच वेळा एखादी घटना आपल्याला वाटतं की ती खोटी घटना आहे आणि ती खोटी घटना असल्यामुळे आपण जर समजा 4 चौघाला सांगितलं तर विनाकारण आपल्या इन्स्टिट्यूशनची बदनामी होईल। मग त्या अँगलनं आपण काय करतो एखाद्या बाबा आपण ती शहानिशा करायचा प्रयत्न करतो, पण त्यामध्ये काय होतं की शहानिशामध्ये मग तो टाईम चालला जातो। म्हणजे असं फक्त शाळेत होते असंच नाही आहे, तर बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत की जे बाबा थोडासा वेळ घेतात किंवा बघू आपण त्याला पहिले बोलू, त्याला मग विचारू, मग त्याला हे करू, पण त्या टाईम लॅप्समध्ये काय होते की मग पुढं मग ते नंतर आपल्याला सगळं कव्हर करणं सगळ्या गोष्टी अवघड आहेत। तर मुलांशी सुसंवाद व्यवस्थित ठेवा आणि